येणाऱ्या शिळ्याच्या बाबांना देऊ एक मंदिराजवळ नाही चालेल त्यांनी पण नाही समोर का बंद आहे ना. गणपती बाप्पा मोरया मंगळ मूर्ती मोरया. आणता तू तुकडे करते पूर्ण. हा ठेव खाली तो खाली टाक साईडला टाक. ठेव तिथेच. हा तुझ्यासाठी 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 आले बना देखाना रे तुझ्यासाठी आले बना रे कृष्णा रे तुझ्यासाठी आले बना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले बना देखाना रे तुझ्यासाठी आले बना रे कृष्णा रे तुझ्यासाठी आले बना. आम्ही आलेलो आहोत रांजणगाव महागणपती. आमचं सहलीचा पहिला स्टॉप हे आहे. सर डायरेक्ट थांबवा गाड्या त्या. इकडे सगळी गँग आहे पूर्ण आलेली आहे. रांजणगाव महागणपती हे पहिलं आमचं सध्या ठिकाण. आणि एवढे मोठे हत्ती. आणि ही आमची सहलीची गँग पूर्णपणे सगळे चाललेले आहेत. नमस्कार भाई सर. नमस्कार. आहोत तर रांजणगाव महागणपती आणि दर्शनात आलेलो आहोत. सभा मंडपामध्ये जाऊ आता. चप्पल काढू आणि मग पुढे जाऊ आम्ही. तर असं दर्शन आम्हाला या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी महागणपती रांजणगाव आम्ही आलेलो आहोत. आणि हा भव्य असा सभा मंडप आहे. आमची थोडी मुलं आतमध्ये आहेत ती येतील. या ठिकाणी आहे श्रीची मूर्ती आणि हे मुख्य मंदिर आहे श्रीचं. आणि हा संपूर्ण परिसर खूपच सुंदर आणि आल्हाददायक वाटतोय. तिकडे जा, तिकडे पिंडी आहे, जा तिकडे पाया पडा. आपण बघूया, आपण पण जाऊया दर्शन घ्यायला. या ठिकाणी ही बारव आहे. बारव म्हणजे काय रे? हिला बारव म्हणतात. म्हणजे ही विहीर आहे पाण्याची. हॅलो गाईज, स्वागत करतो तुमचं आजच्या मिनी ब्लॉग मध्ये. बघू शकता हा कसा बघतोय. हा बघा 4 मोबाईल आणले. कोणाचे आणले देवाला माहिती. हे बघा लोकांचे मोबाईल यूज करतो.
काय सांगतोस? भूषण हाय हाय बाय करा हाय बाय कर पेडू करा व्हिडिओ बनवत होती ना
आम्ही आलेलो आहोत नेक्स्ट स्पॉटला, ते म्हणजे जायकवाडी धरण. आणि त्या रस्त्याला आम्ही लागलेलो आहोत. मला मी दाखवतो. आता आपण जायकवाडी धरणात चाललेलो आहोत आणि ह्या ठिकाणी दिसेल हा पुढे बंधारा आहे जायकवाडी धरणाचा. पूर्ण तिकडे दिसतोय, पुढे मोठा पसरलेला आहे. आणि आता आपण एंट्री गेट जो आहे जायकवाडी धरणाचा त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि या जायकवाडी धरणाचं नाव काय आहे हे तिथे गेल्यावर आपल्याला बघायला मिळणार आहे. हे जायकवाडी धरण आणि या धरणाजवळ आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. खूप सुंदर असं धरण बघायला भेटत आहे. खूप सगळे दरवाजे या ठिकाणी बघायला भेटतात आणि सगळी मुलं खूप आनंद झालेली आहेत आता इथे उतरण्यासाठी. सर पुढे तिकडे उभा तिकडे उभा जायकवाडी धरणाजवळ. आणि ह्याला नाव दिलेलं आहे नाथसागर. आता हे नाथसागर नाव का दिलेलं आहे हे तुम्हाला वरती गेल्यावर कळेल की हे नाथसागर नाव का दिलेलं आहे. संत एकनाथ महाराजांच्या पावनभूमीमध्ये हे पैठण या ठिकाणी हे धरण बांधलेलं आहे. जायकवाडी धरण म्हणून बोललं जातं आणि नाथ हेच नाव दिलेलं आहे. आता सागर का बोलतात हे तुम्हाला तुम्ही वरती ह्या पायऱ्या चढून गेल्यानंतर तुम्हाला कळेल की याला सागर नाव का दिलेलं आहे ते. आपलेच विद्यार्थी आहेत. हां चला, मेकअप करून आलेली आहे ही खास बघायला धरण. इकडे मावळतीचा सूर्य मी ते एकटी नाही आणि आम्ही चाललेलो आहोत वरती. काही सेजल श्रेया हे मेकअप करून आलेले आहेत. सेजल आता ह्या सगळ्या पायऱ्यातून वरती आलोय आणि तुम्हाला मी आता प्रत्यक्ष धरण दाखवतोय. ज्या वेळेला तुम्ही जलाशय बघाल ना तेव्हा तुम्हाला कळेल की हे धरण कसं आहे ते. आणि म्हणून ह्याला काय म्हणतात, नाथसागर म्हणतात. जर तुम्ही बघितलं तर हा विशाल असा पसरला आहे जे ह्या टोकापासून तिकडेपर्यंत पसरला आहे. आणि हा अथांग असा सागरासारखा आहे म्हणून याला नाथसागर हे नाव दिलेलं आहे. सगळी मुलं बघतात हे धरण आहे. आपल्याकडे भोईगरचं धरण खूप छोटं आहे, खाराबोलीचं धरण हे खूप छोटं आहे, पण त्यापेक्षा हे किती मोठं धरण आहे. पंकज सर काय अपेक्षित धरण म्हणजे काय बघितलं तुम्ही? समुद्र वाटते मला तर. मला ह्याला धरण बोलतात. आपण बघतो तो भोईगरचं धरण ते डबकं वाटते ह्या समोर. मला समुद्र वाटते हा. फक्त बिना लाटेचा समुद्र वाटते. नाथसागर. नाथसागर. सागर हा किती किलोमीटर आहे म्हणजे 10 किलोमीटर अंतर आहे. एवढा अंतर आहे. मंडळी आता आम्ही पोचलेलो आहोत एकनाथ महाराज समाधी मंदिर पैठण या ठिकाणी. माझ्या पाठीमागे तुम्ही बघाल तर भव्य दिव्य असं स्मारक आहे एकनाथ महाराजांचं आणि ही आमची टीम आहे. आणि सगळे चाललो आहे आता आम्ही समाधी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. नमस्कार मंडळी, छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत बीबी का मकबरा बघण्यासाठी. माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर आम्ही आता एंट्री रेट काढलेला आहे. पर हेड 25 रुपीज एंट्री रेट काढलेला आहे आणि माझ्या पाठीमागे बीबी का मकबराचा एंट्री गेट आहे. आणि ही सगळी शाळेची मुलं. हाय गाईज, आम्ही पर्यटन मुले. सबस्क्राईब करा. सरांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता आम्ही बीबी का मकबराच्या मुख्यद्वाराजवळ आहोत आणि इथेही आमची सगळी मुलं एका रांगेमध्ये उभी आहेत. चल ठिकाणी हे आहे बीबी का मकबरा आणि ही आमची शाळेची सहल. इकडे सगळी मुलं आमच्या शाळेचीच आहेत आणि ते इथे सगळे बघत आहेत. ह्या ठिकाणी संतोष दादा हाय कर. हा संतोष दादा आहे. तिकडे सर आहेत, तिकडे पोरं आहेत. आणि आता आम्ही चाललेलो आहोत. ही सगळी आमच्या शाळेचीच पोरं आहेत, 8वी 9वी 10वीची. आणि हा बीबी का मकबरा बघायला चाललो आहे.
हा काय बोललास मगाशी परत बोल भूषण. ताजमहल बोलते बघायची गरज नाही बोलते हाच मी बघतो असे ते बोलतात. सुंदर असं हे ठिकाण आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एक प्रेक्षणीय पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणी सगळे लोक भेट देतात. आम्ही इथून निघालेलो आहोत आणि नंतरचा पुढचा स्पॉट ही विचारते मला. काय विचारलंस मला? तर पुढचा स्पॉट कोणता आहे? पुढचा स्पॉट आहे आपला पंचक्की. आता हे पंचक्की म्हणजे काय आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्येच बघायला मिळेल. कंटिन्यू आपल्या व्हिडिओला जॉईन राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. औरंगाबाद दर्शनची संपूर्ण सिरीज ही तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे. मी पोचलेलो आहोत पंचक्की. थांबा इथे. आणि या ठिकाणी आता आम्ही पोचलेलो आहोत. से चलने वाली चक्की, पवन चक्की नहीं, पवन बोले तो हवा. ये पेड़ है 600 साल पुराना. बनी एंट्री 614 साल पुराना. हजरत बाबा शाह मुसाफिर इस पेड़ के नीचे बैठ के ये पानी का अंदाज़ा लगाते थे. बीबी का मकबरा देखे आप लोगों ने, ताजमहल, उसके पीछे एक पहाड़ी है, बैक साइड में उसके जटवाड़ा बोल के. बाबा ने इस पेड़ के नीचे बैठ के ये पानी के लिए प्रार्थना किए थे, दुआ किए थे. इतनी दुआ करे थे वो पहाड़ी पे एक 30 फीट गहरा एक पानी का झरना फोड़ गया था, 30 फीट गहरा. वो पानी के झरने को फोड़ के ज़मीन में से अंडरग्राउंड पाइपलाइन डाल के ये 20 फीट ऊंची दीवार के ऊपर पानी लेकर आए. वहाँ से यहाँ पे कैसा लाए? पहले ज़माने में कोई लोहे की पाइपलाइन नहीं थी, स्टील की, इसलिए मिट्टी और चूने की पाइपलाइन डाल के ज़मीन में से खोद के ये पानी को लेकर आए. ये जो पानी आता है एक साइफन सिस्टम से आता है. साइफन यानी ये जहाँ से आता है वो हाई लेवल पे है, ऊंचाई के ऊपर है. ये नीचे लो लेवल पे है. ज़मीन में मिट्टी का अंडरग्राउंड पाइपलाइन है. वो पाइपलाइन के ज़रिए से इतना पानी यहाँ तक आता है, जिसमें से आधा पानी आपके सामने नीचे गिरता है, आधा पानी लेफ्ट साइड से दीवार में से जाता है, वाइट दीवार में से जाता है, आधा पानी चक्की में गिरता है. मैं आप लोगों को चक्की बताऊँगा लास्ट में. पंचक्की 1744 में कम्प्लेट्स तैयार हुई. 1754 पीस के गरीबों को, फकीरों को 300 साल पहले इस जगह पे खाना खिलाते थे, यहाँ पे भंडारा करते थे. इसके वजह से इस जगह को पंचक्की बोलते हैं. पन यानी पानी से चलने वाली चक्की. ये जो पंचक्की बनवाया गया है किसी राजा या महाराजा के वास्ते नहीं बनवाया गया है, ये गरीबों और फकीरों के लिए बनवाया गया है, जैसे शिरडी के साईं बाबा थे. चक्की लास्ट में बताऊँगा, पहले आपको अंदर घुमाऊँगा. आइए इधर मेरे पास. जो पानी में का शंख आता है, वाइट शंख जो बड़े बड़े समंदर में होता है, शंख, सीप, कौड़ी, उसको पूरा पीस के उसका बारीक पाउडर बना के उसका प्लास्टर कर गया है. ये पिलर्स वो 300 साल हो गए इसको, आज तक कोई कलर, मार्बल, पेंट, पॉलिश कुछ भी नहीं किया हुआ है. 300 साल से नेचुरल वही पिलर है. अंदर का नेचुरल है और ये बाहर के जो पिलर देख रहे हैं ये आर्टिफिशियल है, क्योंकि बिना शंख का है, वो शंख के पाउडर प्लास्टर है. ये बाहर के पिलर्स में और अंदर के पिलर्स में फ़र्क देखो. अंदर के पिलर्स में शाइनिंग आ रही है, चमक. ये बाहर के पिलर्स में शाइनिंग नहीं आ रही, चमक. ठीक है ना. और अभी भी यहाँ पे 5 टाइम नमाज होती है, 5 टाइम नमाज रोज़ाना रेगुलर. ये 8 फीट गहरा टैंक है, 8 फीट डीप. यहाँ बैठते हाथ पैर वगैरह वॉश करते हैं और यहाँ नमाज पढ़ते हैं, जिसको बोलते हैं वज़ू. आइए. 120 फीट लंबा है, 120 फीट लॉन्ग, 4 फीट डीप से 4 फीट गहरा. उसके नीचे एक रूम बने हुआ है, ये पहले ज़माने का अंडरग्राउंड रूम है. लंबाई में ये भी 120 फीट लंबा है, 120 फीट लॉन्ग, टैंक के बराबरी का. पहले ज़माने में कोई करंट, मोटर, कूलर, एसी, पंखा वगैरह नहीं था. जितना जो आटा पीसते थे चक्की में, गेहूँ, जवारी, वो आटे को यहाँ पे लाकर गरीबों को, फ़कीरों को 300 साल पहले नीचे बिठाकर लाइन से भंडारा करते थे, खाना खिलाते थे. ऊपर पानी रहना, नीचे ठंडा रहना. इसको पहले ज़माने का एसी रूम बोलते हैं सर, नेचुरल एसी. अभी फ़िलहाल वक्त कैसा है, लोग नीचे जाते, टाइम पास करते, गंदगी करते, वो हिसाब से गवर्नमेंट ने हमेशा लिए ताला लगवा दिया. क्योंकि 120 फीट लॉन्ग पूरी गुफा है, मैम 120 फीट लंबी करके हमेशा के लिए बंद करते. बादशाह मुसाफिर, वो बाबा का यूज़ किया हुआ ये पहले ज़माने का सामान है, 300 साल पुराना. उनके खाना खाने के बर्तन है, मिट्टी और चूने के. पानी पीने का मटका है, कपड़े है, गोदड़ी, रुमाले बिछा के सोने के लिए. सामने जपमाला 1001 मनके की, बीच में तीर है, एरोस. राइट साइड में गिलाफ खान काबा, मक्का मदीना से लाई हुई बाबा ने चादर, उसमें 3 कलर है, ब्लैक, ग्रीन, रेड. जो सामने वाले देखिए वो पीछे जाओ, पीछे वाले देखिए, आ जाओ.
चला पानी से चलने वाला हजरत बाबा शाह मुसाफिर, हजरत बाबा शाह पलंगपोश, ये दोनों मामू भांजे के अंदर समाती है। यहाँ पे दरगाह है। यहाँ आप लोग जो भी मन में इच्छा करो बाबा जी की दुआ से पूरा होता है। शूज चप्पल उतार के अंदर आ जाओ। पंचक्की आहे ही पाण्यावरती गोल गोल फिरताना आपल्याला बघायला भेटते. पाण्याचा आवाज येतोय का तुम्हाला? आता मग वरती बघूया काय आहे ते. या ठिकाणी जर आपण वर गेलो तर वरती आपल्याला ती चक्की म्हणजे त्यापासून आटा पिसतो ते बघायला भेटते. ते बघा पीठ दळलं जातं ही या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. हे बघा ते त्यावरती वरती गोल गोल फिरते हे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. मी आलेलो आहोत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराण वास्तू संग्रहालय आणि हे ह्या ठिकाणचं गेट आहे. तर अशी वास्तू श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराण वास्तू संग्रहालय आणि आता आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. शिवाजी महाले परिसर खूप सुंदर आहे. तर आम्ही आता आलेलो आहोत हे देवगिरी किल्ला जो दौलताबादचा किल्ला या नावाने ओळखलं जातं आणि या किल्ल्याच्या प्रवेशद्वारामध्ये आता आम्ही एंट्री करत आहोत. सगळे विद्यार्थी पाठीमागे आहेत आणि आता आम्ही एंट्री आतमध्ये केलेली आहे आणि समोर आहे अजस्र असा मोठा देवगिरी किल्ला. आपण बघूया तो किल्ला कसा दिसतो. या ठिकाणी आहे समोर दिसणारा अजस्र देवगिरीचा किल्ला आणि हा आता किल्ला बघायला आपण चाललेलो आहोत आणि ही संपूर्ण गँग आमची आहे इकडे आलेली आहे. हे पंकज खेडेकर लोकांना दादाला बोलतात सगळे काय ना सरबीर सर गेला सोडत चल निघ. किल्ल्यावरील भारत मातेचं जे मंदिर आहे त्या भारत मातेच्या मंदिरामध्ये मी आता एंट्री करत आहोत. भारत माता मंदिर ही या ठिकाणी माहिती दिलेली आहे. किल्ल्यावरील भारत मातेचं मंदिर हे माझ्या पाठीमागे आहे आणि आता आपण त्या मंदिरामध्ये जाणार आहोत सर्वजण. सत श्री अकाल, कैसे हमारे ब्लॉग पे ये हमारा नवीन इंट्रो है एम फॉर महेश ब्लॉग के. पीस के गरीबों को फकीरों को 300 साल पहले इस जगह पे खाना खिलाते थे. यहाँ पे भंडारा करते थे. इसके वजह से इस जगह को पंचक्की बोलते हैं. पन यानी पानी से चलने वाली चक्की. ये जो पंचक्की बनवाया गया है किसी राजा या महाराजा के वास्ते नहीं बनवाया गया है. ये गरीबों और फकीरों के लिए बनवाया गया है. जैसे शिरडी के साईं बाबा थे. चक्की लास्ट में बताऊंगा, पहले आपको अंदर घुमाऊंगा. आइए इधर मेरे पास. जो पानी में का शंख आता है व्हाइट शंख जो बड़े बड़े समंदर में होता है, शंख सीप कौड़ी, उसको पूरा पीस के उसका बारीक पाउडर बना के उसका प्लास्टर करके गया है. ये पिलर्स 300 साल हो गए इसको, आज तक कोई कलर मार्बल पेंट पॉलिश कुछ भी नहीं किया हुआ है.
300 साल से नेचुरल वही पिलर है, अंदर का नेचुरल है और ये बाहर के जो पिलर देख रहे हैं ये आर्टिफिशियल है, क्योंकि बिना शंख का है वो शंख के पाउडर प्लास्टर है। ये बाहर के पिलर्स में और अंदर के पिलर्स में फ़र्क देखो, अंदर के पिलर्स में शाइनिंग आ रही है, चमक, ये बाहर के पिलर्स में शाइनिंग नहीं आ रही चमक, ठीक है ना। और अभी भी यहाँ पे 5 टाइम नमाज होती है, 5 टाइम नमाज रोज़ाना रेगुलर। ये 8 फीट गहरा टैंक है, 8 फीट डीप। यहाँ बैठते हाथ पैर वगैरह वॉश करते और यहाँ नमाज पढ़ते हैं, जिसको बोलते हैं वजू। आइए, 120 फीट लंबा है, 120 फीट लॉन्ग, 4 फीट डीप से 4 फीट गहरा। उसके नीचे एक रूम बने हुआ है, ये पहले ज़माने का अंडरग्राउंड रूम है। लंबाई में ये भी 120 फीट लंबा है, 120 फीट लॉन्ग, टैंक के बराबरी का। पहले ज़माने में कोई करंट, मोटर, कूलर, एसी, पंखा वगैरह नहीं था। जितना जो आटा पीसते थे चक्की में, गेहूँ जवारी, वो आटे को यहाँ पे लाकर गरीबों को, फ़कीरों को 300 साल पहले नीचे बिठाकर लाइन से भंडारा करते थे, खाना खिलाते थे। ऊपर पानी रहना, नीचे ठंडा रहना। इसको पहले ज़माने का एसी रूम बोलते हैं सर, नेचुरल एसी। अभी फ़िलहाल वक्त कैसा है, लोग नीचे जाते, टाइम पास करते, गंदगी करते, वो हिसाब से गवर्नमेंट ने हमेशा ये ताला लगवा दिया, क्योंकि 120 फीट लॉन्ग पूरी गुफा है, मैं 120 फीट लंबी करके हमेशा के लिए बंद करते। बादशाह मुसाफिर, वो बाबा का यूज़ किया हुआ ये पहले ज़माने का सामान है, 300 साल पुराना। उनके खाना खाने के बर्तन है, मिट्टी और चूने के, पानी पीने का मटका है, कपड़े है, गोदड़ी रुमाले बिछा के सोने के लिए। सामने जपमाला 1001 मनके की, बीच में तीर है, एरोस। राइट साइड में गिलाफ खान काबा, मक्का मदीना से लाई हुई बाबा ने चादर, उसमें 3 कलर है, ब्लैक, ग्रीन, रेड। जो सामने वाले देखिए वो पीछे जाओ, पीछे वाले देखिए, आ जाओ। चला पानी से चलने वाला हज़रत बाबा शाह मुसाफिर, हज़रत बाबा शाह पलंगपोश, ये दोनों मामू भांजे के अंदर समाती है। यहाँ पे दरगाह है। यहाँ आप लोग जो भी मन में इच्छा करो बाबा जी की दुआ से पूरा होता है। शूज़ चप्पल उतार के अंदर आ जाओ। पंचक्की आहे, ही पाण्यावरती गोल गोल फिरताना आपल्याला बघायला भेटते। पाण्याचा आवाज येतोय का तुम्हाला? आता मग वरती बघूया काय आहे ते। या ठिकाणी जर आपण वर गेलो तर वरती आपल्याला ती चक्की म्हणजे त्यापासून आटा पिसतो ते बघायला भेटते। ते बघा, पीठ दळलं जातं ही या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते। हे बघा, ते त्यावरती वरती गोल गोल फिरते, हे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल। मी आलेलो आहोत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराण वास्तू संग्रहालय आणि हे ह्या ठिकाणचा गेट आहे।